गुड मॉर्निंग. टुडे वी सॉल्व एक्झाम्पल्स इन प्रॅक्टिस सेट 39. बघा त्यातलं पहिलं एक्झाम्पल. सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड. टुगेदर म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट. हा ओके 1,44,000 इन द रेशो म्हणजे प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हटलं तरी चालतं. याला तुम्ही रेशो शब्द वापरू शकता. ओके. अँड बॉट अ प्लॉट ऑफ लँड आणि एक प्लॉट जमिनीचा तुकडा त्यांनी खरेदी केला. आफ्टर सम इयर्स काही वर्षांनी सोल्ड इट ॲट द प्रॉफिट ऑफ 20% म्हणजे प्रॉफिट पर्सेंट 20%. व्हॉट इज द प्रॉफिट इच ऑफ देम गॉट. प्रत्येकाचा प्रॉफिट किती. आता आधी प्रॉफिट काढू आपण. टोटल प्रॉफिट 20% आहे म्हणजे 1,44,000 इंटू 20%. 1,44,000 हे 2 शून्य असेल आणि हे 288. हा झाला टोटल प्रॉफिट. कळलं का नाही कळलं. टोटल प्रॉफिट कळला का. इन्व्हेस्टमेंटच्या 20% म्हणून इन्व्हेस्टमेंट इंटू 20% हा झाला टोटल प्रॉफिट. आता प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट इक्वल टू प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट असतं किंवा आता रेशो शब्द वापरते. चला रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉफिट. मग रेशो ऑफ प्रॉफिट किती आहे. इन्व्हेस्टमेंटचा 4:5 म्हणजे झालं. आता इथे याला एक्स लावा म्हणजे कोण दोघं आहेत ते सुरेश आणि रमेश. सुरेश आज प्रॉफिट आणि 4x5 दोघं मिळून 4x + 5x एकूण प्रॉफिट. बरोबर आहे का. म्हणजे 9x इज इक्वल टू 280 गुणिले 9 भागिले होईल 9 त्रिक 27 9 दुणे 18. आता हे दोन ओळी घ्यायचे बघा. सुरेशास प्रॉफिट 4x चार गुणिले 3200 आणि 5 गुणिले म्हणजे ही जी एक्सची किंमत आहे किती टाकायची बघा इथे बघायची. म्हणजे सुरेशचा प्रॉफिट आणि रमेशचा प्रॉफिट मिळेल. म्हणजे किती होईल 2 शून्य असेल 4 गुणे 8 4 त्रिक 12 हे 2 शून्य असेल 5 गुणे 10 15 आणि 16 12,800 आणि 16,000. 12,800 आणि 16,000 हा काय होईल प्रत्येकाचा प्रॉफिट होईल. आणि तुम्हाला व्हॉट इज द प्रॉफिट इच ऑफ देम गॉट. ठीक आहे. दोघांचा प्रॉफिट आला बघा. प्रत्येकाचा प्रॉफिट म्हणजे गणित सरळ सरळ फक्त तुम्हाला प्रॉफिट काढायचा होता पर्सेंट वरून 20% होता म्हणून या दोघांचा काढला. आणि रेशो ऑफ किंवा प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट बरोबर प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट आणि मग प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट एक्स घेतला म्हणजे 4x5 झालं. आणि एकदम साधं सोपं सरळ गणित होतं. आता एक्झाम्पल नंबर 2 बघा. विराट अँड सम्राट टुगेदर इन्व्हेस्टेड 50,000 अँड 1,20,000. आता विराट आणि सम्राट दोघं जण बघा. लिहिताना असं लिहिणार रेशोच्या याच्यात. विराट सम्राट SAMRAT बरोबर 50,000 1,20,000. So start a business. They suffered loss 20%. Loss percent 20%. एकूण लॉस काढावा लागेल तुम्हाला. म्हणजे एकूण इन्व्हेस्टमेंट माहिती पाहिजे. टोटल इन्व्हेस्टमेंट ची काही गरज नाही आपल्याला रेशो काढावा लागेल. हा टोटल इन्व्हेस्टमेंट लागेल ना. लॉस पर्सेंट 20% इन्व्हेस्टमेंटच्या. टोटल इन्व्हेस्टमेंट 50,000 आणि 1,20,000 म्हणजे 1,70,000 झाला बघा. 50 आणि 1,20,000 बरोबर ना. आणि मग लॉस वाईज इक्वल टू 20% याच्या गुणिले 20% 1,70,000 1 2 1 2
3 शून्य असेच घेतले बघा. 17 दुणे हा झाला लॉस. टोटल लॉस काढला आपण. कसा काढला परत बघा. टोटल इन्व्हेस्टमेंटला 20% दिलेलं आहे, म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 20% केलं म्हणजे एकूण टोटल लॉस मिळाला. आता इथं 3 शून्य आहे, इथं 4 शून्य आहे, इथं 4 शून्य आहे, 4 शून्य कट झाले म्हणजे 5:12 हा झाला रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणतो. आणि मग रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉफिट. आता लॉस सध्या ना, लॉस झाला म्हणून लॉस घ्यायचे. रेशो ऑफ लॉस इज इक्वल टू किती 5:12. मग कॉमन मल्टिपल पहिल्याचा रेशो विराट लॉस 5x आणि सम्राट लॉस 12x. दोघांचा लॉस माहिती आहे, दोघांची बेरीज 34,000 15 17 होईल गुणिले 17 आहे ना, गुणिले 17 भागिले होईल 17 दुने 3 शून्य असेल. हा एक टाकायचा. मग विराट 5 गुणिले 2,000 10,000 आणि सम्राट दोघांना लॉस काढून टाकला. मला काय विचारलं पाहिलंच नाही. हाऊ मच लॉस डीड इच ऑफ देम इनक्युअर, म्हणजे प्रत्येकाला किती लॉस होईल बघा. एकाला 10,000 होईल आणि एकाला 24,000 होईल. या ठिकाणी हे गणित किती सोपं आणि साधं सोपं होतं बघा. दोघांचं इन्व्हेस्टमेंट दिली अशी माहिती लगेच त्याचा रेशो इन्व्हेस्टमेंट काढला. लॉस पर्सेंट दिलाय, टोटल इन्व्हेस्टमेंट मी केली दोघांची बेरीज, लॉस काढला. रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट त्याला प्रपोर्शन शब्द वापरतो. प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट. रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू रेशो ऑफ, आता प्रॉफिट नाही लॉस आहे म्हणून रेशो ऑफ लॉस म्हणजे रेशो ऑफ लॉस झाला 5:12. इथे x लावला, इथे x लावला 5:12 झाले दोघांचे लॉस. एकूण लॉस म्हणजे याची बेरीज 3400 रुपये. आणि तुम्ही x ची किंमत काढून त्याच्यामध्ये भरली. अशा पद्धतीने गणित आपण लगेच पूर्ण केलेलं आहे. आता त्याच्या पुढचं गणित मला असं वाटतं एकदम सोपं आहे हे. यामध्ये नेक्स्ट तिसरा एक्झाम्पल श्वेताज, पियुष अँड नचिकेत ठीक झाले बघा. श्वेताज, पियुष, नचिकेत हे आवड लागते बघा आपल्याला. टुगेदर इन्व्हेस्टेड 80,000 रुपीज 80,000 टोटल इन्व्हेस्टमेंट. Total investment 80,000 rupees and started a business of selling sheets and towels from Solapur. बघा एकूण ते सगळ्यांनी तिघांनी मिळून टोटल 80,000 इन्व्हेस्ट केले आणि स्टार्टिंग अ बिझनेस ऑफ सेलिंग शीट्स टॉवेल्स फ्रॉम सोलापूर. आणि त्यांनी धंदा सुरू केला कशाचा, टॉवेल, बेडशीट, चादर आणि टॉवेल विकण्याचा धंदा त्यांनी सुरू केला. श्वेताज शेअर ऑफ द कॅपिटल वॉज 30,000 रुपीज. श्वेताज आणि पियुषाचं किती आहे, श्वेताज इन्व्हेस्टमेंट पियुषाज इन्व्हेस्टमेंट आणि नचिकेत इन्व्हेस्टमेंट. बघा श्वेता शेअर्स ऑफ कॅपिटल वॉज, श्वेताची इन्व्हेस्टमेंट आणि कॅपिटल श्वेताच कॅपिटल 30,000 रुपीज. पियुषाची इन्व्हेस्टमेंट 12,000 रुपीज. टोटल इन्व्हेस्टमेंट 80,000 आहे. 80,000 मधून हे दोन्ही गेले की तुम्हाला नचिकेतची मिळेल. मग 80,000 वजा 30,000 वजा 12,000 म्हणजे 30 40 42 42 40 80 म्हणजे 38,000. वजाबाकी करून बघा 30 40 50 60 70 80 बरोबर. नचिकेत इन्व्हेस्टमेंट 38,000 कशी काढली कळली का. टोटल माहिती आहे, श्वेताची माहिती
माहिती आहे, पियुषची माहिती आहे. टोटल मधून या दोघांची वजा केली तर आहे नचिकेतची. At the end of the year, they had made a profit 24%. Profit percent 24%. टोटल प्रॉफिट काढता येईल बघा. टोटल प्रॉफिट 79,000 आहे गुणिले 24%. 80,000 गुणिले 24/100. 2 शून्य असेच 8 ने 24 का म्हणा 8 चौक 32. 8 2 16 3 19. झाला टोटल प्रॉफिट. प्रॉफिट पर्सेंट दिलेला आहे. टोटल प्रॉफिट बरोबर एकूण इन्व्हेस्टमेंटला 24% निघूनलं म्हणजे इतका आला. व्हॉट वॉज द नचिकेत इन्व्हेस्टमेंट. नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आलं बघा उत्तर. व्हॉट वॉज हिज शेअर ऑफ प्रॉफिट. त्याचा पण प्रॉफिट काढायचा आहे. फक्त नचिकेतचा प्रॉफिट विचारला आहे. आपल्याला माहिती आहे रेशिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू रेशिओ ऑफ करेक्ट. बरोबर आहे का. ती गजल लिहावं लागेल बघा. श्वेता, पियुष, नचिकेत. बघा याचं 30,000 आहे, याचं 12,000 आहे, याचं 38,000. का कसं म्हटलं मी इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची, कॅपिटल आहे त्यांची. याचा जर रेशो काढला तर प्रॉफिट रेशो तोच असेल. प्रॉफिट टोटल प्रॉफिट माहिती आहे म्हणजे आपण एक्स मानून एक्सची किंमत काढून प्रत्येकाचं प्रॉफिट काढू शकतो. इथं किती शून्य बघा 3, इथं 3 आणि इथं 3 शून्य कट झाले. इथं 0 आहे, इथं 2 आहे, इथं 38 आहे. 2 ने भागा 2 1 2 2 5 10 2 7 12 2 1 2 2 9 18 म्हणजे प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट 15:60:9. मग प्रपोर्शन ऑफ investment is equal to proportion of profit. Proportion of profit दोघांचे इन्व्हेस्टमेंट प्रपोर्शन सारखं असल्यामुळे प्रॉफिटचं पण तेच होईल. लेट कॉमन मल्टिपल बी एक्स. स्वतःच प्रॉफिट किती एक्स होईल 15x. दुसरा कोण आहे पियुष. प्रॉफिट किती होईल 6x. आणि नचिकेत 19x. तिघांचा प्रॉफिट माहिती झालं. तिघांची बेरीज 15x 6x आणि 19x आणि एकूण प्रॉफिट पुढे काढलं आपण 19,200. 15 6 21 21 29 40x होईल गुणिले 40 भागिले होईल 4 ने भागतो बघा 4 चौक 16 4 8 32 4 0 0 x बरोबर 480. ही x ची किंमत तुम्ही इथे टाकली स्वतःच्या याच्यात तुम्हाला स्वतःचा प्रॉफिट मिळेल. पियुषच्या याच्यात टाकली पियुषचा प्रॉफिट मिळेल. नचिकेतच्या याच्यात टाकली नचिकेतचा. तुम्हाला फक्त नचिकेतचा प्रॉफिट विचारला आहे. मग इथे लिहितो बघा नचिकेत इथे x आहे 19x 19 गुणिले 480 गुणिले 48 गुणिले 19 करा 9 8 12 936 7 7 7 13 बघा 2 8 3 11 4 4 आणि 9 9120. हा तिसरं गणित बघा आपलं 9120 हा नचिकेतचा प्रॉफिट झाला. नचिकेतचं इन्व्हेस्टमेंट 38,000 झालं. अशा पद्धतीने साधं सोपं गणित होतं. त्यानंतर आता चौथं पहा चौथा एक्झाम्पल सोपं आहे. आता पहा मी तोंडी समजून सांगतो. समजलं तर ठीक आहे नाही तर सोडून देतो. मला सोपं गणित वाटतंय एकदम. ए अँड बी शेअर्ड प्रॉफिट म्हणजे बरोबर प्रॉफिट दिला 24,500 इन द प्रपोर्शन म्हणजे प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट दिले 3:7. प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट बरोबर प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट बी त्याचे थोडक्यात. इच ऑफ देम गिव्ह 2% ऑफ द शेअर ऑफ द प्रॉफिट टू द सोल्जर वेलफेअर फंड. बघा प्रॉफिट 24,500 रुपये. प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट 3:7. लेट कॉमन मल्टिपल बी एक्स.
A's प्रॉफिट आणि B's प्रॉफिट. चला 3x 7x 3x प्लस 7x एकूण प्रॉफिट 24,500. गुणिले 10 भागिले होईल. बरोबर आहे का? मग A's प्रॉफिट आणि B's प्रॉफिट करा गुणाकार. काहीच नाही केलं मी. एक सिटी मध्ये टाकलं बघा 3 याच्यामध्ये हेच लिहिले मी. 1 0 3 5 15 3 5 15 चला 1 3 12 आणि 13 6 आणि 7 7 ने बघा 7 7 5 35 अच्छा 3 7 28 28 आणि 3 31 14 आणि 3 17 बघा बरं 7 5 35 अच्छा 30 7 28 30 31 अच्छा 3 14 आणि 3 17. हा A's प्रॉफिट हा B's प्रॉफिट आहे. दोघांचे प्रॉफिट आपल्याला माहित झालेले आहे. बरोबर आहे का? 17,150. ओके. पुढे काय म्हटले बघा बरं का. Each of them gave 2% of his share of the profit. प्रत्येकाच्या प्रॉफिट मधला 2% शेअर त्यांनी कुठे दिला? सोल्जर वेलफेअर फंड. व्हॉट वॉज द ऍक्च्युअल अमाऊंट गिवन टू द फंड बाय ईच ऑफ देम. म्हणजे त्यांनी प्रत्येकाने म्हणजे एज लिहिताना कसं लिहावं लागेल म्हणजे 2% ऑफ प्रॉफिट याचा 2% is given by the fund by each of them. What was the actual amount? आता A चा वाटा आणि B चा वाटा. वाटेला काय म्हणणार? ओके. अमाऊंट पेड होतात पेड बाय ए याच्या 2%. बे शून्य तासात बे 5 10 1 6 आणि 7 आणि अमाऊंट पेड बाय बी. तू काही सोल्जर वेलफेअर पण कसं लिहावं वाटतं? 17,150 0 बे 5 10 बे 5 10 2 1 3 बे 7 14. So amount paid by A is 147 and amount paid by B is 343. संपलं. म्हणजे सगळं प्रॉफिट इथपर्यंत सोपंच होतं की नाही? फक्त प्रत्येकाचा प्रॉफिट काढला. ओके. प्रत्येकाचा प्रॉफिट काढला आणि प्रॉफिटचे 2% लिहिले फक्त बस. लास्ट वन जया सीमा अँड निखिल. चौघे जया सीमा निखिल अँड निलेश पुट इन ऑल टुगेदर टोटल इन्व्हेस्टमेंट 36 वर 4 शून्य टू फॉर्म अ पार्टनरशिप विथ देअर इन्व्हेस्टमेंट्स बीइंग इन द प्रपोर्शन. म्हणजे प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट 3:4:7:6. बरोबर. व्हॉट वॉज जयाज ऍक्च्युअल शेअर इन द कॅपिटल. प्रत्येकाचा शेअर काढायचा आहे. जयाचा शेअर काढायचा आहे. आणि पुढे काय म्हटलंय? दे मेड अ प्रॉफिट ऑफ 12%. हाऊ मच प्रॉफिट डिड निखिल मेड. आणि निखिलचं प्रॉफिट काढायचं आहे. सोपं आहे बघा. लेट कॉमन मल्टिपल बी एक्स. आता क्रमाने लिहूयात प्रत्येकाचं. जया इन्व्हेस्टमेंट, सीमाज इन्व्हेस्टमेंट, निखिल्स इन्व्हेस्टमेंट, निलेशास इन्व्हेस्टमेंट. हे किती होईल? 3x 4x 7x. प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट आहे 3x प्लस 4x प्लस 7x प्लस 6x. एकूण इन्व्हेस्टमेंट 3,60,000. 36 वर 4 शून्य 7 आणि 3 10 10 20. 36 वर 4 शून्य गुणिले 20 भागिले जाईल.
2 ने भागा हे 18,000. तुम्हाला त्यांनी काय विचारलंय व्हॉट वॉज जयाज ऍक्च्युअल शेअर फक्त जयाचं काढायचं जयाज इन्व्हेस्टमेंट 3x 3 गुणिले 18,000 म्हणजे जयाचं शेअर्स किती आहे इन्व्हेस्टमेंट किती आहे 54,000 बस आणि दे मेड अ प्रॉफिट पर्सेंट शॉर्टकट आहे पीएफ म्हणजे प्रॉफिट पर्सेंट 12% एकूण इन्व्हेस्टमेंट एवढी आहे मग पी प्रॉफिट बरोबर 36 वर 4 शून्य गुणिले 12/100 12% 2 शून्य गेले हे 2 शून्य 12/72 12 36 आणि 7 43 हा झाला प्रॉफिट. आता एकूण प्रॉफिट काय झालंय मग प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट यालाच रेशो म्हणतो आपण म्हणजे याचा अर्थ रेशो ऑफ प्रॉफिट किती आहे 3:4:7:6. आता हे x घेऊन आले आहे म्हणा y घेऊ आता कॉमन मल्टिपल बी y सी कॉमन मल्टिपल हा मात्र जयाज प्रॉफिट 3x सीमाज 4x निखिल 7x निलेश तिघांचे पण प्रॉफिट दिले गेले चौघांचे पण ठीक आहे याच्यावर फक्त एक्स लावला सॉरी वाय घ्यायचं ठरलं चौघांची बेरीज 3y 4y 7y आणि 6y एकूण प्रॉफिट किती आहे 43,200 4 आणि 7 14 20 फक्त बेरीज केली 20 भागिले गेला बे गुणे 4 बे 1 बे बे सगळं 12 2160 झालं वाय पण तुम्हाला कोणाचा प्रॉफिट विचारलाय निखिल हे बघा मग तुम्ही काय म्हणणार निखिल प्रॉफिट किती आहे निखिल प्रॉफिट 7y 7 गुणिले y ची किंमत 2160 0 7 7 42 7 1 7 4 11 14 1 15 हा झाला निखिलचा प्रॉफिट आणि इन्व्हेस्टमेंट कोणाची झाली जयाची इन्व्हेस्टमेंट हे दोनच उत्तर आपल्याला विचारलेली आहेत मग बघा बरं 15,120 बरोबर आहे आणि 54,000 तर या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलंय या ठिकाणी आपण थांबूयात पुढच्या तासाला आपण बँक अँड सिंपल इंटरेस्ट चॅप्टर सुरू करू धन्यवाद.